हॅलो एव्हरीबडी, आजची रेसिपी आहे मुठे. मुठे फॅमिली ऑफ क्रॅब आहे. ती आपल्याला पाण्याच्या सीझनमध्ये मिळतात आणि ती नदीच्या किनाऱ्यावरती, डोंगराच्या किनाऱ्यावर, रिव्हर साईड त्याला मिळतात आणि खूप टेस्टी असते. त्याचं टेस्ट पण नॉर्मल क्रॅबशी वाईला असते. चलो देन लेट्स मेक. मसाल्यासाठी एक मुठ्ठी शेंगदाणे भुजूनशी घेवायच्या, एक मुठ्ठी सुखा नारोल भुजूनशी घेवायचा आहे आणि 9 मिरच्या, 2 इंच आलं, 25 पाकल्या लसणाच्या, कोथिंबीर, थोडासा वला नारोल आणि थोडीशी चीज. या शेंगदाणे आणि नारोलची संगती याचं जार वाटण करून घेवायचं आहे. मग हे फांगचे आपल्याला काराचे आणि ते वायले ठेवायचे आणि जे फांगडे हान जे जाड हसतन ते आपल्याला आमटमनी घालायचे हान. फांगचे आपल्याला ग्राइंड करूनशी रसमनी स्ट्रेन करून घालायचे हान. या चिंबोरा याचं साफ करायचं, याचे पाठ असते यो काराचा आणि जेव्हा आपण साफ करतो तेव्हा दोन्ही पाठ त्याची संगाती एक बिजवरती घालून ठेवायचे, कारण आपल्याला मसाला भरायचा आहे यामध्ये. आणि यो जो पाणी दिसते तुम्हाला प्लेटमध्ये तो पण आपल्याला टाकायचा नाही, तो ठेवायचा असते. त्यामध्ये त्याची टेस्ट असते मस्त. त्याचे सगळं सेट करून ठेवायचे आणि मग मसाला त्यामध्ये भरायचा आणि धाग्याशी त्याला बांधून घेवायचं. तुम्ही माझी बीजे रेसिपीज बघितलेच असतील. तुम्हाला जर असं माहिती असेल कंची सीजनल व्हेजिटेबल या फिश कंचं आहे जे सीजनल असते तर तुम्ही मला मेसेज करा, मी त्याची रेसिपी बनवून तुम्हाला पाठवीन. नाही, हे फांगडे सगळे आपल्याला ठेवायचे आणि रसमनी घालायचे आहे. हे फांगचे आपल्याला वाटायला लागतील आणि हे सगळं पाट आपल्याला नाही पाहिजे, हे टाकायचं आहे आपल्याला. मसाला त्यामध्ये भरीला का बांधून घेवायचं आणि थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये हळदी घालायची, गरम मसाला घालायचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाटणामध्ये पण घालू शकतात हळदी आणि गरम मसाला. आणि त्याला याचं बांधूनशी टोपामध्ये थोडासा पाणी घालूनशी उकळायचं. जेव्हा रस आपण उकली तर त्याच्यावरती फेस येतं, तो फेस येवाचा बंद झाला का अजून 5 मिनटं त्याला उकळायचं आणि यू गुड टू गो. यू कॅन एन्जॉय दिस मुठे करी विथ रोटी, राईस. जर तुम्ही जास्ती ग्रेव्ही बनवली तर राईसच्या संगती पण खाऊ शकता. आम्ही थोडी सेमी ग्रेव्ही ठेवली तर आम्ही रोटीची संगती एन्जॉय केलं. जर तुम्ही बनवली ही रेसिपी तर प्लीज मेसेज मी, टॅग मी विथ द पिक्चर. यह आहे फांगचेचा पाणी वाटिलेले हान ते 2 टाइम आम्ही असं त्याला स्ट्रेन केलं आणि त्याचा रस घातले तर आमटमनी. हळदी घालायचे. Enjoy muthi curry with roti or rice. See you in next recipe. Bye.